भागवत स्कंद 8 अध्याय 24 श्लोक नंबर 50। तर श्रीमद भागवतामध्ये आपण श्रवण करत आहे सत्यव्रत महाराज। तर सत्यव्रत महाराज भगवान मत्स्यदेवांची काय करत आहेत, स्तुती करत आहेत। तर 8 श्लोकामध्ये त्यांनी भगवंताला गुरु समजून काय केलेली आहे, स्तुती केलेली आहे। त्याला गुरुवाष्टक पण म्हणतात। जसं सकाळी आपण गातो मंगल आरतीच्या अगोदर वंदे गुरु श्री चरणारविंदम, तर ते जसं गुरुवाष्टक कोणी लिहिलेलं आहे, विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर। तर त्याच प्रकारे सत्यव्रत महाराजांनी काय केलं, भगवंतालाच गुरु समजून त्यांची काय केलेली आहे, स्तुती केलेली आहे। तर एक एक श्लोक आपण पाहिलो तर आपले 4 श्लोक झालेत। आजचा 5वा श्लोक आहे गुरुवाष्टक जे गायलेत सत्यव्रत महाराज। तर भगवंत पहा प्रत्यक्ष समोर आहेत आणि त्यांची स्तुती करत आहेत। आणि काय समजून स्तुती करायलीत, गुरु समजून। तर भगवंत समोर असल्यावर दुसऱ्याला गुरु करायची काय गरज आहे। जसं अर्जुनाच्या समोर भगवान श्रीकृष्ण होते तर अर्जुनाने काय केलं, श्रीकृष्णालाच गुरु बनलं। भगवद्गीता वाचा तुम्ही, भगवद्गीतेमध्ये अर्जुन काय म्हणते भगवान श्रीकृष्णाला, कार्पण्य दोषो अपहत स्वभाव पृच्छामि त्वाम धर्म सम्मूढ चेत यस्याहम निश्चितम ब्रूहितन्मे शिष्यस्तेहम शाधिमाम त्वाम प्रपन्नम। की हे प्रभू, मी तुमचा शिष्य आहे आणि तुम्ही आता माझे गुरु बना आणि मला काय करा, मार्गदर्शन करा। तर पहा भगवंत, आपण जो संबंध भगवंतासंग जोडू तो स्वीकारायला तयार आहे। तर समस्या आपली आहे, आपण भगवंतासंग संबंधच जोडत नाही। तर तुम्ही जर पुत्राचा संबंध जोडला तर भगवंत पुत्र बनायला पण तयार आहे। जसे यशोदा मातेचे काय बनले, पुत्र बनले। यशोदा मातेने संबंध जोडला कृष्णासंग पुत्राचा, तर भगवंत एकदम यशोदा मातेचे पुत्र बनले। आणि असे पुत्र बनले तर बाहेर म्हणजे डामून जर पाहिलं तर असं समजणार बी नाही की भगवंत आहे। यशोदा मातेने खायला दिलं तर खायचं, ती झोपी घातलं तर झोपी जायची। अशा प्रकारे भगवंत यशोदा मातेच्या पूर्ण अधीन झाले। आणि यशोदा मातेने ज्यावेळेस बांधलं तर स्वतः सोडलं पण नाही, जे की सर्व जग कंट्रोल करतात भगवंत। तर भगवंत असे आहेत, तुम्ही जे त्यांच्यासंग संबंध जोडसाल। सुदामाचे काय बनले, मित्र बनले। आणि भगवंताने अशी मित्रता ही केली। पहा महाभारतामध्ये प्रसंग आहे, तुम्ही ऐकला पण असाल, की ज्या वेळेस द्रुपद राजा आणि गुरु द्रोणाचार्य तर हे गुरुकुलमध्ये शिकायला होते। तर ज्यावेळेस शिकायला होते हे दोघं जण, तर आता गुरुकुलमध्ये पूर्वी कसं होतं की सर्वांना सारखंच शिक्षण, लहान मोठं काही भेदभाव नव्हता। तर द्रोणाचार्य आणि द्रुपद राजा यांची मैत्री झाली कुठं, गुरुकुलमध्ये असताना। आणि मग आता हे क्षत्रिय होते कोण, द्रुपद राजा, तर राजा बनले। नंतर हे राजा बनले आणि त्याच्यानंतर द्रोणाचार्य ब्राह्मण, तर हे गरीब राहिले एकदम। आणि एवढे गरीब होते, पहा महाभारतामध्ये वर्णन आहे की त्यांच्या मुलाला जो अश्वत्थामा ज्यावेळेस झाला, त्यांची पत्नी होती कृपी, तर तिला ज्यावेळेस अश्वत्थामा झाला तर त्याला पाजायला काही नव्हतं त्यांच्याकडे। तर ती काय करायची, पीठ कालवायची पाण्यामध्ये आणि ते दूध म्हणून पाजायची कोणाला, अश्वत्थामाला। तर हे पाहून तिच्या आईच्या डोळ्याला पाणी यायचं, कोणाच्या, कृपीच्या, की काय आपली दुर्भाग्य आहे की आपल्या लेकराला आपल्याला दूध बी नाही पाजायला, गाय बी नाही एखादी आपल्यापाशी। तर तिनं द्रोणाचार्याला सांगितलं की तुम्ही तर गुरु आहेत, आचार्य आहेत, तर तुम्ही काय करा काहीतरी, आणि तुमचा एक मित्र आहे द्रुपद, तो तर राजा बनलाय, राजा बनलाय तो, तर तुम्ही नुसतं भेटून या त्याला। ज्यावेळेस तुमची परिस्थिती कळेल तर नक्कीच तो तुम्हाला काय करेल, मदत करेल। तर द्रोणाचार्याला वाटलं चांगली गोष्ट आहे, आपल्या मित्राला आपण काय करू, भेटून येऊ। आणि मग द्रोणाचार्य भेटण्यासाठी गेले कोणाला, कोणाला भेटण्यासाठी गेले, द्रुपद राजाला। ही मी कथा का सांगायला माहिती आहे का, की भगवंत ज्यावेळेस मित्र बनतात तर कसं वागतात आणि साधारण माणूस जेव्हा मित्र बनते तेव्हा कसं वागतं, दोघांमध्ये कसा फरक आहे पहा, त्याच्यासाठी मी कथा सांगायलो। त्याच्यामुळे जो संबंध आपला जोडायचा तो भगवंतासंग जोडला पाहिजे। कारण संसारिक लोकांचे संबंध फक्त स्वार्थापुरते राहतात, कळलं का। संसार साथी सब स्वार्थ के है, पक्के विरोधी परमार्थ के है, सुन कशी को तो
मद बडे प्यारा देगा न कोई दुःख में सहारा. तर असं एक वाक्य आहे. तर सर्व स्वार्थाचे संबंध असतात. कळालं का? जेव्हा तुमच्यापासून त्यांना काही भेटणार नाही तर ते संबंध त्यांचे संपतात. तर त्यावेळेस ज्यावेळेस द्रोणाचार्य गेले द्रुपद राजापाशी, आता त्यांना अडवलं द्वारावरच. कारण आता यांचे कपडे एकदम साधे कपडे आणि चालले डायरेक्ट राजाला भेटायला. तर त्यावेळेस मग काय केलं त्यांनी, ज्यावेळेस द्वारावर अडवलं द्रोणाचार्याला, तर ते म्हणे, "अरे मी इथल्या राजाचा मित्र आहे," म्हणे, "द्रुपद माझा सोबतचा मित्र आहे गुरुकुलमधला आणि तुम्ही मला अडवायले. जाऊ द्या," म्हणे, "आतमध्ये." तर ज्यावेळेस हा संदेश आतमध्ये गेला, तर मग द्रुपद राजा म्हणले, "येऊ द्या." ठीक आहे. तर आल्याच्या नंतर तिथं मग आता त्याला वाटलं मित्र जसे गुरुकुलमध्ये आपण वागायचो, हे मी फरक सांगायलो पहा. जसं गुरुकुलमध्ये वागायचो आपण, तसं आता द्रुपद राजा आपल्या संग वागल असं द्रोणाचार्याला वाटलं. पण आता द्रुपद राजाचं पद मोठं झालं ना, तर पद मोठा झाला तर अभिमान पण माणसाचा काय होते? वाढते. तर तो मैत्री विसरून गेला द्रुपद राजा, जी गुरुकुलमध्ये झाली होती. आणि मग द्रोणाचार्य ज्यावेळेस आत गेले, तर त्यांनी न ओळखल्यासारखं केलं. कोणाला? द्रोणाचार्य. म्हणे, "कोण आहे तू? कुठून आला?" म्हणे, "काय पाहिजेत?" तर म्हणले त्यांनी सेवकाला सांगितलं, म्हणे, "या ब्राह्मणाला एक गाय द्या आणि पाठवून द्या." आता द्रोणाचार्याला एवढं दुःख झालं, "अरे मी आलो कशासाठी?" आणि हा मला मित्र ओळखायला बी तयार नाही. मित्र म्हणलं तर फार दूर राहील. तर पुढं फार मोठी कथा आहे. नंतर मग त्यांचा बदला घेतला त्यांनी पांडवाच्या मार्फत. कारण फार राग आला द्रोणाचार्याला, की बाबा माझा मित्र असून मला स्वीकार करत नाही. तर मग द्रोणाचार्य ज्यावेळेस शिकवण्यासाठी गेले कौरवाला आणि पांडवाला, तर ज्यावेळेस शिक्षण पूर्ण झालं, तर दक्षिणा म्हणले, "काय पाहिजे गुरुदेव?" तर म्हणे, "दक्षिणा एकच करा, द्रौपद राजाला पकडून आणा." तर पहिल्यांदा दुर्योधन गेला आणि हरून आला पळून. मग दुसऱ्या वेळेस अर्जुन जाते, पांडव जातात आणि मग द्रोणाचार्याला द्रुपद राजाला पकडून आणतात. तर अशी फार मोठी पुढं कथा आहे. नंतर त्यांनी बदला घेतला, की सर्व राज्य घेतलं आणि नंतर पुन्हा वापस द्रुपद राजाला देऊन टाकलं. कळालं का? तर माझं सांगण्याचं तात्पर्य आहे, की द्रुपद राजा विसरून गेला मैत्री. ही एक प्रसंग. आणि दुसरा प्रसंग भागवतामध्ये येते, की ज्यावेळेस सुदामा ब्राह्मण कुणाला भेटण्यासाठी गेला? भगवान श्रीकृष्णाला द्वारकेमध्ये सुदामा ब्राह्मण ज्यावेळेस भेटण्यासाठी गेला, तर ज्यावेळेस नाव भगवंताने ऐकलं द्वारपालाच्या मुखातून, कळालं का? "अरे द्वारपालो," तुम्ही ऐकलं असेल ना भजन, "अरे द्वारपालो कन्हैया से कहे दो की दर पे सुदामा गरीब आ गया है." तर ज्यावेळेस द्वारपालाला सांगितलं सुदामानं, की तुम्ही आतमध्ये जाऊन माझा संदेश द्या, की तुमचा मित्र सुदामा आला म्हणून सांगा. आणि ज्यावेळेस मग द्वारपाल आतमध्ये गेले, की आहे ना ते फार सुंदर भजन ना, "सर पे है पगडी, तन पे है जामा, बता दो कन्हैया से, नाम है सुदामा." तर ज्यावेळेस सुदामा नाव ऐकलं, तर आता तिथं सेवा चालू होती भगवंताची. रुक्मिणी माता, सत्यभामा, बाकी सर्व जे आहेत त्या सेवा करत होत्या. तर भगवंतांनी सोडून दिलं सर्व जागच्या जागी आणि "सुनते ही दौडे, चले आहे मोहन." आणि पहा तिकडं द्रुपद राजाने ओळख पण काढली. हे फरक कळायला तुम्हाला. आणि इकडं ज्यावेळेस श्रीकृष्णानं ऐकलं माझा मित्र कोण आलाय, सुदामा, तर रोज भगवंत पायामध्ये चरण पादुका घालून बाहेर पडायचे. पण त्या दिवशी भगवंताने पायात पण काही घातलं नाही. भगवंताचं जे वस्त्र होतं, पितांबर, तो पण खाली पडला आणि पळत-पळत भगवंत सुदामाला भेटण्यासाठी आले. आणि एकदम फाटलेले कपडे सुदामाचे, कळालं का? एकदम मलिन झालेलं शरीर, पण त्या अवस्थेमध्ये बी भगवंताने आलिंगन केलं कुणाला? सुदामाला. तर हे फरक आहे साधारण जीवामध्ये आणि भगवंतामध्ये, की भगवंत ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीला स्वीकार करतात, त्यावेळेस ते त्याचं काही पाहत नाहीत. कळालं का? फक्त भाव पाहतात. "काही न लगे एक भावाची कारण." तुकाराम महाराज म्हणतात, की भगवंत फक्त त्याचा भाव पाहतात. बाकी वस्तू पाहत नाही. तो कोण व्यक्ती आहे ते पाहत नाही. पण साधारण व्यक्ती काय पाहतात, की काय आणलेलं आहे. त्याच्यातल्या वस्तू पाहतात. कळालं का? त्यामुळं परमपूज्य राधानाथ स्वामी महाराजांचं एक फार सुंदर कोट आहे पहा, सुविचार आहे. तर महाराज काय म्हणतात, की वस्तूवर प्रेम करू नका, व्यक्तीवर प्रेम करा. काय म्हणतात? वस्तूवर प्रेम करू नका, व्यक्तीवर प्रेम करा. कारण वस्तू ह्या कशा आहेत? नाशवान आहेत.
त्या वस्तू नष्ट होणार आणि त्या नष्ट झाल्यावर तुमचं प्रेम पण काय होणार, नष्ट होणार. जेव्हा समजा एखाद्या व्यक्तीकडून तुम्हाला काही भेटायले, तर तुम्ही ते काय करणार, तोवर तुमचे संबंध चांगले राहतील आणि जेव्हा ती गोष्ट भेटणं बंद होईल तुमचे संबंध पण संपणार. कळालं का? तर त्याच्यामुळे असे संबंध टिकणार नाही. पण त्या व्यक्तीवर जर प्रेम केलं तर वस्तू भेटो न भेटो त्याचं प्रेम राहील. कळालं का? तर त्याच्यामुळं भगवंत जे आहेत ह्या वस्तू पाहत नाहीत. भगवद्गीतेमध्ये भगवंतांनी सांगितलंय हे फक्त निमित्त आहे. काय? एर पत्र पुष्प फळ हे भजावया मिस केवळ वाचून आम्हा लागी निष्फळ भक्ती तत्व. जे श्लोक आहे ना 26 9व्या अध्यायातला, पत्रम पुष्पम फलम त्वयं यो मे भक्त्या प्रयच्छती तदहम भक्ती उपरतम अश्नामी प्रयतात्मनः. की जर मला भक्तीनं आणि प्रेमाने एखादं पान, फूल, फळ किंवा पाणी जरी अर्पण केलं तर मी त्याचा काय करतो, स्वीकार करतो, कृष्ण म्हणतात. पण कसं पाहिजे, भक्तिभावानं अर्पण केलेलं, बाकी ते काही पाहत नाही. तर हे भगवंत एवढे काय आहेत, उदार आहेत. तर त्याच्यामुळे आपला संबंध कोणासंग जोडला पाहिजेत, भगवंतासंग. मग तो मित्र रूपामध्ये असेल, पुत्र रूपामध्ये असेल किंवा प्रियतमाच्या रूपात. जसं गोपींनी भगवंताला प्रियतम समजलं, मीराबाईनं प्रियतम समजलं, मेरे तो गिरधर गोपाल दुसरा ना कोई. मीराबाईनं प्रियतम समजलं. तुकाराम महाराज, हनुमानजी यांनी भगवंताला स्वामी समजलं. आम्ही त्यांचे दास आहेत आणि ते माझे काय आहेत, स्वामी आहेत, दास समजलं. तर अशा प्रकारे कशानं. आणि आता इथं सत्यव्रत महाराज गुरु समजायलेत कोणाला, भगवंताला. पहा, तर भगवंतासंग जेव्हा आपण संबंध जोडतो तर तो संबंध शाश्वत होते, ते कधी नष्ट होत नाही. कारण भगवंत शाश्वत आहेत. कळालं का? त्याच्यामुळे त्यांच्या संग आपण संबंध जोडला तो पण काय होते, शाश्वत. जसं यशोदा मातेचे कृष्ण पुत्र आहेत, किती दिवसासाठी आहेत, कायमचे आहेत. कायमचे पुत्र आहेत. कोणाचे? यशोदा मातेचे. कारण संबंध पुत्र रूपामध्ये काय केलेला आहे, तर गोपीचे पती कृष्ण आहेत, पण किती दिवसासाठी, कायमचे. तर असा संबंध आपण भगवंतासंग जोडाय पाहिजे. तर इथं सत्यव्रत महाराज आपला संबंध भगवंतासंग जोडतात आणि काय समजतात भगवंताला, गुरु. गुरु समजून भगवंताची काय करतात, स्तुती करतात. तर 4 श्लोक आपण ऐकले. तर आजच्या श्लोकामध्ये काय म्हणतात पहा सत्यव्रत महाराज, की ज्या प्रकारे एक आंधळा व्यक्ती, आता आंधळ्या व्यक्तीला काही दिसत नाही, तर एक आंधळा व्यक्ती दुसऱ्या आंधळ्या व्यक्तीला गुरु करल. आता पहा काय उदाहरण द्यायला ते, की जसा एखादा आंधळा व्यक्ती दुसऱ्या आंधळ्या व्यक्तीला गुरु करल तर काय होईल, काय होईल त्याच दोघांचं पण. एका आंधळ्या व्यक्तीनं दुसऱ्या आंधळ्याला गुरु केल्यावर दोघंही खड्ड्यात पडतील की काय, याच्यात काय अवघड आहे का समजायला. एका आंधळ्या व्यक्तीनं दुसऱ्या आंधळीला गुरु केलं तर काय होईल, त्याला तर पहिलंच दिसत नाही आणि याला काही दिसत नाही, तर दोघं मिळून खड्ड्यामध्ये पडणार. तसं सत्यव्रत महाराज म्हणतात की अशा आंधळ्या व्यक्तीला ज्यावेळेस एखादा गुरु करणार, की ज्याला स्वतःच भगवंताचं ज्ञान नाही, तर तो गुरु बी खड्ड्यामध्ये पडणार आणि शिष्य पण खड्ड्यामध्ये पडणार. कळायले ना? प्रल्हाद महाराज पण हेच म्हणतात भागवताच्या 7व्या स्कंध्यामध्ये, अंधा यथांधीय रूपनियम, की एखाद्या आंधळ्या व्यक्तीनं दुसऱ्या आंधळ्याला गुरु करावं तर काय होणार, दोघं खड्ड्यामध्ये पडणार. तर तसंच इथं काय म्हणतात, की जर एखाद्या आंधळ्या व्यक्तीनं दुसऱ्या आंधळ्या व्यक्तीला गुरु समजलं, की त्याला जीवनाचं लक्ष्य काय त्याला माहीत नाही आणि त्याला काय केलं, गुरु केलं. तर तसं म्हणजे एखाद्या मूर्ख व्यक्तीनं एखाद्या मूर्ख व्यक्तीला गुरु केलं तर मग काय होईल, दोघांना पण जीवनाचं लक्ष्य प्राप्त होणार नाही. कारण जीवनाचं लक्ष्य काय आहे, आत्मसाक्षात्कार, भगवंताची प्राप्ती करणं हे जीवनाचं काय आहे, लक्ष्य आहे. तर हे प्रभू, त्याच्यामुळं मी हे गुरु आणि ते गुरु याच्या भानगडीतच पडणार नाही. सत्यव्रत महाराज म्हणतात की सर्व गुरुचे गुरु कोण आहेत, तुम्ही आहेत. त्याच्यामुळे मी तुम्हालाच गुरु स्वीकार करतो, त्याच्यामुळे मी निश्चिंत राहणार. कळालं? जसं माता देव होती ना, कोणाला गुरु केलं, कपिल देव भगवंताला. 3ऱ्या स्कंदामध्ये कथा आहे ते, की माता देव होती ना, पुत्रालाच काय केलं, गुरु मानलं. पण पुत्र कोणी साधारण होतं का, कपिल देव साक्षात कोण होते, भगवंताचे अवतार होते. तर सत्यवती म्हणजे
देवहूती मातेनं काय केलं, त्यांनाच गुरु केलं कपिल देवाला. तर देवहूती मातेला भगवंताची काय झाली, प्राप्ती झाली. जसं समर्थ रामदास स्वामीचं नाव तुम्ही ऐकलं असेल, आपल्या महाराष्ट्राचे महान संत झाले, छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु होते समर्थ रामदास स्वामी. तर रामदास स्वामीच्या गुरुचं नाव माहिती आहे कोणाला, काय माहित नाही? कसं काय माहित नाही? आता महाराष्ट्रातले प्रसिद्ध संत आहेत की शिवाजी महाराजांचे गुरु आहेत, तर काय आहे त्यांच्या गुरुचं नाव रामदास स्वामीच्या? तर रामदास स्वामीच्या गुरुचं नाव आहे प्रभू रामचंद्र. कोण? प्रभू रामचंद्रांनीच अनुग्रह दिला कोणाला, समर्थ रामदास स्वामीला. त्याच्यामुळे त्यांना समर्थ शब्द वापरलाय तिथं. त्यांचं पहिलं नाव होतं नारायण. काय नाव होतं? नारायण नाव होतं लहानपणचं. पण प्रभू रामचंद्रांनी दीक्षा दिल्यामुळे त्यांचं नाव पडलं रामदास. कळलं का? प्रभू एवढी त्यांची भक्ती होती आणि एवढी निष्ठा होती प्रभू रामचंद्रावर की स्वतः प्रभू रामचंद्रांनी दीक्षा दिली. आज पण मंदिर आहे नाशिकमध्ये, काळाराम मंदिर, गोदावरी नदीच्या काठावर तुम्ही जर पाहिला असाल तर प्रभू रामचंद्रांनी स्वतः दीक्षा दिली कोणाला, समर्थ रामदास स्वामी. त्याच्यामुळे त्यांच्या गुरुचा कुठं उल्लेख नाही. आणि त्यांनी मनाचे श्लोक लिहिले, तर स्वतःच उपदेश केला कोणाला, मनाला. फार सुंदर आहे, 205 श्लोक आहेत मनाचे श्लोक, की मनानं कसं राहावं. तर प्रभाते मनी राम चिंतित जावा, पुढे वैखरी राम आधी बदावा, सदाचार हा थोर सोडू नये तो, जनी तोची तो मानवी धन्य होतो. तर अशा प्रकारे स्वतःच त्यांनी मनाला काय केलंय, उपदेश केलेला आहे. तरी मी का सांगायलो की भगवंताला गुरु पण करता येते. हे कलियुगातलं उदाहरण सांगितलं. हे सत्यव्रत महाराजाचं हे पहिलं उदाहरण. माता देवहूतीनं भगवंताला गुरु केले, अर्जुनानं पण भगवंताला गुरु केले. कारण भगवंत जेव्हा गुरु बनतात फसण्याची शक्यता थोडी पण नाही. कारण भगवंत परिपूर्ण असल्यामुळं त्यांच्यापासून प्राप्त होणारं ज्ञान पण कसं राहते, परिपूर्ण असते. त्याच्यामुळे प्रभुपादजी तात्पर्यामध्ये म्हणतात, एक तर भगवंताला गुरु करा किंवा भगवंताचा जो प्रामाणिक शिष्य आहे, गुरु शिष्य परंपरेमध्ये जो प्रामाणिक भक्त आहे त्याला गुरु करा, म्हणजे फसण्याची वेळ तुमच्यावर येणार नाही. नाहीतर जर भोंदूला गुरु केलं तर तो तर नरकात जाईलच, पण त्याच्याबरोबर तुम्ही पण काय होणार, नरकामध्ये. आता गुरुपौर्णिमा जवळ आली पहा, त्यामुळे गुरुविषयी जाणून घेणं फार आवश्यक आहे. तर अशा व्यक्तीला गुरु केलं पाहिजे की तो एक तर शुद्ध पाहिजे, त्याचं आचरण शुद्ध पाहिजे, आणि तो जसा बोलते तसा वागणारा पाहिजे, भगवंताचा भक्त पाहिजे, गुरु शिष्य परंपरेमध्ये पाहिजे. असा व्यक्ती जर गुरु केला तर आपला उद्धार होईल. कळलं का? कोणाला गुरु करून उद्धार होणार नाही. कारण आपला उद्धार करणारा व्यक्ती स्वतः काय पाहिजेत, मुक्त पाहिजेत ना, गुरुशिष्य परंपरेमध्ये जोडलेला पाहिजे. तर त्याच्यामुळं सत्यव्रत महाराजांनी काय केलं, याच्यामध्ये पडलेच नाही. भगवंताला म्हणले, हे प्रभू तुम्हीच माझा काय करा, स्वीकार करा, मी तुम्हालाच गुरु करतो. सत्यव्रत महाराज, कळालं का? तर भगवंतालाच गुरु केलं. कारण म्हणले तुम्ही जे आहेत समर्थ आहेत आणि सूर्यासारखे सर्वज्ञ आहेत. भगवंताने इथं शब्द वापरलाय सर्वज्ञ. सर्वज्ञ या शब्दाचा अर्थ कळते की भगवंताला भविष्य काळात काय होणार आहे, आता काय चालू आहे आणि मागं काय झालेलं आहे हे सर्व कळते. त्याच्यामुळे भगवद्गीतेमध्ये भगवंत म्हणतात की मी वर्तमानातलं जाणतो, भविष्यामधलं बी जाणतो आणि भूतकाळात काय झालं ते बी सर्व जाणतो. भगवद्गीता वाचा तुम्ही. 12 कोटी वर्षापूर्वी भगवद्गीता सूर्यदेवाला सांगितलेली श्रीकृष्णाला आठवते. किती वर्षापूर्वी? 12 कोटी. विचार करा तुम्ही. हे आहे भगवंताचं सामर्थ्य. आणि पुढं काय होणार हे बी भगवंताला सर्व माहीत आहे. त्याच्यामुळं सत्यव्रत महाराज भगवंताला सर्वज्ञ म्हणतात की हे प्रभू तुम्ही सर्वज्ञ आहेत आणि सर्व समर्थ. समर्थ शब्द वापरलाय पुन्हा. सर्व समर्थ का आहेत? कारण भगवंताच्या सत्तेनं सर्व व्हायले. हे सर्व जे आपल्याला दिसायले आत्ता हे कोणाच्या सत्तेनं काम करते? भगवंताच्या. भागवतामध्ये पहा कपिल देव काय म्हणतात, मदभयात वाती वातोयम सूर्यस्तपती मदभयात वर्षत इंद्र दहत अग्नी मृत्युश्चरती मदभयात. तुकाराम महाराज म्हणतात, तुझ्या सत्तेने वेदांशी बोलणे सूर्याशी चालणे तुझ्या सत्ते ऐसा तू समर्थ
ब्रह्मांडाचा स्वामी वर्म हे जाणून शरण आलो. तर सर्व भगवंताच्या सत्तेनं चालते. त्याच्यामुळे तुकाराम महाराज म्हणतात, हे प्रभू हे मी जाणले म्हणून मी तुम्हाला शरण आलोय, कारण सर्व करणारे तुम्ही आहेत. भगवद्गीतेमध्ये बी भगवंत म्हणतात, अहम सर्वस्य प्रभवो मत्तः सर्वम प्रवर्तते इति मत्वा भजन्ते माम बुधा भाव समन्वित. की सर्व तुम्ही करता हे ज्याला कळते तो भगवंताला काय जाते, शरण जाते आणि भगवंताचं नाम घेते. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर त्याच्यामुळं पहा, हा भवसागर जर तरुण जायचा असेल, मायेला जर पार करायचा असेल तर इतकं सोपं नाही. भगवंतच म्हणतात, दैवी हेशा गुणमयी मम माया दुरत्यया, की ही माया माझी फार दुस्तर हे प्रत्येकाला पार होणार नाही. पण उपाय बी भगवंत सांगतात पुढं. पण म्हणले मामेवे प्रपद्यंते माया मेताम तरंती ते. पण जे मला शरण येतात ते माया सहज पार करून जातात. कळालं का? इथं एकची लीला तरले, जे सर्व भावे मज भजले, तर या ऐल थडीच सरले माया जाळ. तर जे लोक भगवंताला शरण आले त्यांचं माया सहज काय होणार, पार होणार. त्याच्यामुळं आपण काल पाहिलं की सत्यव्रत महाराज शरण गेले कोणाला, भगवंताला. म्हणले हे प्रभू मी तुम्हाला शरण आलोय, माझा स्वीकार करा. अर्जुन भगवंताला शरण गेला, भगवंताने स्वीकार केला. तसं आपण पण इकडं तिकडं भटकल्यापेक्षा, या गुरुच्या आणि त्या गुरुच्या नादी लागल्यापेक्षा डायरेक्ट कोणाला शरण जायचं, भगवंताला. आणि म्हणायचं हे प्रभू आता तुम्हीच मार्गदर्शन करा. तर भगवंत शुद्ध भक्तासंग आपली भेट घालून देतात. कारण आपल्या डोक्यानं जर आपण गुरु करायचा प्रयत्न केला तर फसण्याची शक्यता आहे. पण भगवंत जेव्हा एखाद्या गुरुकडे आपल्याला जोडतील तर ते शुद्ध गुरुकडे जोडतात. कारण त्यांना माहीत आहे याच्या हिताची गोष्ट का आहे. कळालं का? तर अशा प्रकारे आपण सत्यव्रत महाराजांनी जसं गुरु केलं, अर्जुनाने जसं गुरु केलं, माता देवहूतीनं जसं गुरु केलं, समर्थ रामदास स्वामीनं गुरु केलं, तसं आपण भगवंताला गुरु समजून जर हे केलं, एक बा भगवंत किंवा त्यांचे शुद्ध भक्त हेच गुरु होऊ शकतात. कारण हे मुक्त आहेत. जसं काल मी सांगितलं की समुद्रातल्या व्यक्तीला कोण बाहेर काढू शकते, जो समुद्रातून बाहेर आहे. किंवा जेलमधल्या व्यक्तीला कोण बाहेर काढू शकते, जो जेलमधून का आहे, बाहेर आहे. तसं भगवंताचे शुद्ध भक्त आणि भगवंत फक्त मुक्त आहेत, बाकी सर्व बद्ध आहे. मग ते कपडे कोणते असो, कळालं का? गुरु म्हणजे काय नुसता कपड्यानी आणि माळानी मोठ्याला तिलक लावला म्हणजे गुरु होत नाही. गुरु हा भगवंताचा शुद्ध भक्त असते आणि ज्याला भगवंताशिवाय दुसरं काही आवडत नाही, तोच खरा गुरु आहे. तुकाराम महाराज म्हणतात, विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जनधन माता पिता. भक्ताईसे जाना जे देही उदास, गेले आशापास निवारून. तर भक्त हे उदास राहतात शरीरावर, कारण त्यांना सर्व आवड कशाची राहते, भगवंताची. भगवंताशिवाय दुसरं त्यांना काही आवडत नाही. तर असे व्यक्ती गुरु होऊ शकतात किंवा मग डायरेक्ट भगवंताचा आश्रय घ्यायला पाहिजे. एक तर शुद्ध भक्त किंवा भगवंत यांचा जर आश्रय घेतला तर माया पार होईल, नाही तर माया पार होणार नाही. हरे कृष्णा कृष्ण कृष्णा कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. श्री कृष्णचंद्र भगवान